गोष्ट आहे, ती उमऱ्याबाहेर जायला नको. या घरचे संस्कार नाहीयेत हे. या घरचे संस्कार नाहीयेत म्हणजे आई? मग काय माझ्या माहेरचे संस्कार असे आहेत असं म्हणायचंय का तुम्हाला? अगं नाही नाही, असं नाही म्हणायचंय मला. वीणा समजाव नाही ना. अगं घर म्हटलं की छोटी मोठी भांडणं होणारच, आणि एखादं भांडण विकोपाला गेलंच तर याचा अर्थ असा होत नाही ना की आपण आपलं घर सोडून जाऊ. आई, छोटी मोठी भांडणं असतील तर गोष्ट वेगळी होती, पण प्रश्न आता विश्वासाचा आहे. आई, या घरची सगळी माणसं चांगली आहेत. हो ना मग. पण शेवटी काही माणसांचं खोटं वागणं समोर येतच. वीणा अगं सिंचना, अगं असं काय करतेस? मगाशी नाही का तुझा माझ्याबद्दल गैरसमज झाला होता, पण होतं काहीतरी वेगळंच ना. तर तसंच तुमच्या दोघांमध्ये काही झालं असेल तर ते बोलून सोडवता येईल ना, त्याच्यावर तोडगा काढता येईल. हे बघा, प्रत्येक नवरा बायकोत भांडणं होतातच, त्यासाठी कोणी असं लगेच घर सोडून जातं का? अगदी बरोबर बोलते. काय बोलतेस? काय बोलते? तुम्ही जरा थांबता का? आपल्या भांडणाविषयी नाही सांगत मी तिला फक्त एवढंच सांगतेय की प्रत्येक नवरा बायकोत भांडण होतं, बोलून तोडगा निघतो, पण असं घर सोडून जायचं नाही सिंचना. वहिनी प्लीज, मला आता लग्न आणि नात्यांवर ऍडवाइस नकोय. कितीही काही झालं तरी मला इथे थांबायचं नाही. मला जाऊ दे. सिंचना अगं, आता तुझा निर्णय झाला असेल तर मी तरी काय करू? पण अगं नेमकं काय झालंय हे तरी सांगशील आम्हाला? ते तुम्ही तुमच्या मुलालाच विचार. बघा सांगतो का ते. निघते. सिंचना, सिंचना बाळा,